देशातील सर्वात मोठ्या आयटी हब हिंजवडीला थेट पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेला हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प, जो कधी सुरू होणार या प्रतीक्षेत कित्येक पुणेकर आहेत. पण याबद्दल तारीख पे तारीखचा खेळ काही संपायचं नाव घेताना दिसत नाहीये. त्यात पुणे शहरातील वाहतूक कोंडी म्हणजे अक्षरशः डोकेदुखी ठरली आहे. सकाळ संध्याकाळी हिंजवडीला जाणारे रस्ते अक्षरशः जाम असतात आणि पुन्हा घरी परतताना सुद्धा तीच वाहतूक कोंडी. परंतु आता हा रोजचा प्रवास देखील पुणेकरांना खरोखरच नकोसा झालाय. त्यात अशा उन्हाळ्यामध्ये नागरिकांचे, कामाला जाणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. पण आता वाट पाहणं हे जास्त दूर जाणार नसून याच प्रकल्पाची महत्त्वाची अपडेट देखील समोर आलेली बोललं जातंय. यामुळे याच प्रकल्पाविषयी आपण बोलणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. पुण्याच्या वाहतुकीचा चेहरा मोहरा बदलणारा आणि शहरातील सर्वात चर्चेतील प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचला असला तरी पुणेकरांची प्रतीक्षा मात्र अजून संपलेली नाहीये. पुणे मेट्रो 3 अर्थात पिंक लाईन हा केवळ एक मेट्रो मार्ग नसून पुण्याच्या आयटी आणि शहरी विकासाला नवं स्वरूप देणारा प्रकल्प मानला जातोय. कारण हा मार्ग थेट हिंजवडी आयटी प्रकल्पाला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पुणे शहर झपाट्याने विस्तारलंय. देशभरातून हजारो तरुण शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी पुण्यामध्ये येऊ लागलेत. विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमुळे पुण्याची ओळख भारतातील मोठ्या आयटी हबमध्ये सुद्धा निर्माण झाली आहे. इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा, त्याचबरोबर TCS यांसारख्या अनेक कंपन्यांमध्ये लाखो कर्मचारी काम करतात. मात्र याच विकासामुळे पुण्याची वाहतूक व्यवस्था कोलमडू लागली आहे. हिंजवडीकडे जाणारे रस्ते सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी अक्षरशः ठप्प होतात. अनेक कर्मचाऱ्यांना ऑफिसला पोहोचण्यासाठी देखील 2 ते 3 तास वेळ यामध्ये घालवावा लागतोय. त्यामुळे मेट्रो हा पर्याय पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा सुद्धा बनलेला आहे. पुणे मेट्रो 3 हा राज्यातील पहिला सार्वजनिक खासगी भागीदारीमध्ये म्हणजेच PPP मॉडेलवर उभारला गेलेला हा मेट्रो प्रकल्प आहे. या प्रकल्पाची जबाबदारी टाटा समूहाशी संबंधित टाटा रियालिटी आणि सायमन्स यांच्या संयुक्त भागीदारीकडे देण्यात आली आहे. हा मार्ग पूर्णपणे एलिव्हेटेड असून त्याची एकूण लांबी 23.23 किलोमीटर इतकी आहे. या संपूर्ण मार्गावर एकूण 23 स्थानकं देखील असणार आहेत. हा मेट्रो मार्ग हिंजवडीमधील मान येथून सुरू होऊन वाकड, बालेवाडी, बाणेर मार्गे शिवाजीनगर पर्यंत जाणार आहे. विशेष म्हणजे हा कॉरिडॉर पुण्यातील सर्वाधिक ट्रॅफिक असलेल्या भागातूनच जातोय. त्यामुळे हा मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई बंगळुरू महामार्गावरील वाहतूक दबाव कमी होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते. शिवाय खासगी वाहनांचा वापर देखील कमी झाल्यास इंधन बचत आणि प्रदूषण नियंत्रणामध्ये सुद्धा मोठी मदत होईल असं देखील याबद्दल बोललं जातंय. सध्या पहिल्या टप्प्यामध्ये हिंजवडीकडील 12 स्थानकं सुरू करण्याची तयारी सुरू आहे. या स्थानकांमध्ये मेगापॉलिस, क्वाड्रन, बिझनेस पार्क, डोहरेल, इन्फोसिस फेज 2, विप्रो फेज 2, पॉल इंडिया, शिवाजी चौक, कोर्टयार्ड बाय मेरियट, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, ऑर्किड हॉटेल आणि रामनगर यांचा समावेश आहे. हा भाग आयटी कंपन्या आणि व्यावसायिक केंद्रांनी भरलेला असल्यामुळे सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर प्रवासी मिळण्याची देखील शक्यता आहे. या मार्गावर या मेट्रोची चाचणी यापूर्वीच सुरू झाली आहे. ट्रॅक असो, वीज पुरवठा, सिग्नल प्रणाली आणि मेट्रो गाड्यांच्या वेगाची तपासणी देखील इथे करण्यात आली आहे. आता मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त म्हणजेच CMRS यांच्याकडून अंतिम सुरक्षा तपासणी देखील होणार आहे. या तपासणीमध्ये सर्व मानकांची पूर्तता झाल्यानंतरच प्रवासी सेवा सुरू करण्यास मंजुरीही दिली जाते. त्यामुळे ही तपासणी अत्यंत महत्त्वाची देखील मानली जाते. मात्र प्रकल्पाच्या विलंबनामागे काही मोठी कारणं सुद्धा असल्याचं समोर आलंय. बाणेर आणि शिवाजीनगर परिसरातील काही स्थानकांच्या बांधकामामध्ये जागेची कमतरता, वाहतूक व्यवस्थापन आणि तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. काही ठिकाणी रस्ते अरुंद असल्याने कामाचा वेग मंदावला. त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे सुद्धा अनेक वेळा ही कामं थांबवावी लागली. त्यामुळे सुरुवातीला मार्च, नंतर मे आणि आता जून अशी सेवा ही सुरू होण्याची तारीख सतत पुढे ढकलली गेली आहे. दरम्यान दुसऱ्या टप्प्यामध्ये हाय स्ट्रीट, बालेवाडी फाटा, बाणेरगाव, बाणेर, कृषी अनुसंधान, यशोदा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, RBI, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर आणि जिल्हा न्यायालय ही महत्त्वाची स्थानकं सुरू केली जाणार असल्याचं म्हटलं गेलंय. आणि ही स्थानकं सुरू झाल्यानंतर पुण्याच्या पश्चिम भागातून थेट मध्यवर्ती भागामध्ये काही मिनिटांमध्ये पोहोचणं हे सहज शक्य होणार आहे. या मेट्रोचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शिवाजीनगर इथे तयार होणारी इंटरचेंज कनेक्टिव्हिटी. इथे मेट्रो लाईन 1 म्हणजेच PCMC ते स्वारगेट, लाईन 2 म्हणजेच वनाज ते रामवाडी आणि मेट्रो 3 म्हणजेच जी आता हिंजवडी ते शिवाजीनगर आहे ही, या तिन्ही मार्गांची जोडणी ही या ठिकाणी होतीये. त्यामुळे शहरामध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर मल्टी रूट मेट्रो नेटवर्क हे तयार होतंय.
भविष्यामध्ये पुणे रेल्वे स्टेशन, बस सेवा आणि इतर सार्वजनिक वाहतुकीशी सुद्धा या मार्गाची जोडणी होण्याची शक्यता आहे। या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो गाड्या या आधुनिक तंत्रज्ञानाने देखील सज्ज असतील। वातानुकूलित डबे, स्वयंचलित दरवाजे, सीसीटीव्ही, डिजिटल माहिती प्रणाली आणि स्मार्ट तिकीट प्रणाली यामुळे सुद्धा हा प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहे। याचबरोबर फ्रान्सची क्योलिस ही कंपनी पुढील 10 वर्षांसाठी या मेट्रोचं संचालन आणि देखभाल सुद्धा करणार आहे। ही मेट्रो आता महत्त्वाची का आहे हे आपल्या लक्षात आलंय, पण तुम्हाला माहिती आहे का, पुण्यामध्ये मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर पुणेकरांनी या आधुनिक वाहतूक व्यवस्थेला अक्षरशः डोक्यावर घेतलंय। सुरुवातीला मर्यादित प्रवासी असलेली मेट्रो आज पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली आहे। 2022 मध्ये सुरू झालेल्या पुणे मेट्रोने अवघ्या काही वर्षांमध्ये तब्बल 10 कोटी प्रवाशांचा टप्पा देखील पार केला असून दररोज सरासरी 1.5 ते 2 लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करत असतात। विशेषतः गणेश उत्सवाच्या काळामध्ये सुद्धा पुणे मेट्रोने एका दिवसामध्ये जवळपास 5.9 लाख प्रवाशांची विक्रमी वाहतूक सुद्धा केली होती। त्यामुळे ट्रॅफिक मध्ये अडकण्यापेक्षा मेट्रो हा अधिक जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय सुद्धा आता पुणेकरांनी मान्य केलाय। मेट्रोमुळे पीसीएमसी, स्वारगेट, वनाज, रामवाडी यांसारख्या भागातील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झालाय आणि पूर्वी ज्या प्रवासासाठी 1 ते 1.5 तास लागत होता तोच प्रवास आता काही मिनिटांमध्ये सुद्धा पूर्ण होऊ लागलाय। आणि तज्ञांच्या मते सुद्धा हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर दररोज लाखो प्रवासी या सेवेचा वापर करू शकतात। त्यामुळे पुण्यातील ट्रॅफिक कमी होण्याबरोबरच शहराच्या आर्थिक आणि शहरी विकासाला सुद्धा मोठी चालना मिळू शकते। त्यामुळे ही मेट्रो केवळ वाहतुकीची सुविधा नसून पुण्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातोय, ज्यामुळे हे शहर पुन्हा मोकळा श्वास घेईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। परंतु आता जून महिन्यामध्ये तरी खरंच ही मेट्रो सुरू होईल का हे पाहणं सगळ्यांसाठीच महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास आपण इथेच थांबूया, मात्र याबद्दलचं तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।